तर या शाखेचं खरंच वैशिष्ट्य आहे, आपणही जाणता आहातच. या शाखेला इतकं अनन्यसाधारण महत्व आहे की मातृशाखा इथूनच अनेक प्रशासक घडले. जसं आता पाहिलं की आमच्या मेत्रे सरांनी सांगितलं, अनेक नगरसेवक घडले, अनेक कार्यकर्ते तयार झाले, अनेक वकील तयार झाले, अनेक डॉक्टर्स तयार झाले. हे निर्विवाद सत्य आहे. त्याचबरोबर या संस्थेमध्ये काम करणारे अनेक मुख्याध्यापक घडले, अनेक शिक्षक या ठिकाणी चांगले तयार झाले आणि त्यामुळेच या संस्थेच्या विविध शाखांमध्ये कार्य करणारी पिढी तयार झाली आणि भारतीय विद्यापीठाच्या योगदानामध्ये खरीचा वाटा प्रत्येकाचा या ठिकाणी झाला. मला आनंद होतो की या मातृशाखेमध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे, या मातृशाखेचे उपकार, साहेबांचे उपकार तुम्हाला माहिती आहेत की आपण किती प्रयत्न केले तरी ते फिटू शकत नाहीत, इतके अनन्य उपकार आहेत. आम्ही नेहमीच म्हणतो, जरी आपण ग्रॅज्युएट होतो, प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स आपण या ठिकाणी किंवा अन्यत्र पूर्ण केली, तरी सुद्धा आपणाला सेवेची संधी पुण्यासारख्या शहरामध्ये भारतीय विद्यापीठाच्या अग्रगण्य अशा संस्थेमध्ये मिळणं हे किती भाग्याचे दिवस आहेत. पहा, साहेबांनी त्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना पकडून आणून, धरून आणून या ठिकाणी साहेब नेहमी म्हणायचे की मला 11 रुपये देणारे 11 लोक मिळत नसत या संस्थेचे सभासद होण्यासाठी. तेव्हाचे दिवस आठवा. मला आठवतं की 79 मध्ये मी या विद्यालयामध्ये रुजू झालो. हा म्हणता जवळजवळ 40-45 वर्षे या संस्थेमध्ये सेवा करण्याची संधी. सगळे जर तरी तुम्हाला माहित आहे की आमच्यापेक्षा जास्त सेवा त्यांची या ठिकाणी झाली आणि आम्हालाही आनंद होतो की या अग्रगण्य संस्थेमध्ये चिकाटीनं जिद्दीनं काम केलं पाहिजे. अनेक जण बोलून गेले, कापसे सर आणि त्यांचा परिवार, त्यांनाही माहित असेल की आपल्या घरामधला परिवार हा सुखी संपन्न कशा पद्धतीचा झाला. आपण शिक्षणाची दालना आधी कशा पद्धतीची क्रम प्राप्त आपल्याला आहेत, पण ती कशी प्राप्त करू शकलो, आपला घर संसार नीटनेटका कसा झाला, माणूस माणूस आणि समाज म्हणजे काय याची आता व्याख्या इथं आपण ऐकण्यात काय मजा नाही. पण नक्कीच हे मानावं लागेल की केवळ आणि केवळ मान्य साहेबांच्या संस्थेमध्ये आपण आलो, आपण सेवा प्रामाणिकपणे केली. काही गोष्टी राहून जातात, त्या राहू नयेत, या पुढच्या पिढीनं त्याचा आदर्श घ्यावा. कापसे सरांनी यथोचित प्रयत्न केला, काही गोष्टी त्यांच्याही राहून गेल्या असतील, काही लोकांना त्याची कटुता जाणवली असेल. मी अनुभवलं की कापसे सर लगेच प्रतिक्रिया म्हणून माझ्याकडे फोन करायचे, सर असं असं होतं या शाखेत. तर सबुरीनं सल्ला मी त्यांना देतो की जर तापट असेल, आपल्या प्राथमिक शाळेतली काही मुलं जर बाहेर गेली 5वीची उदाहरणार्थ, तरी त्यांना राग यायचा, सर पहा बघा इथून आपली मुलं बाहेर जातात. ही एक खंत आहे. काही गोष्टी इथं उणीवा असतील, परंतु त्या पूर्ण करण्यासाठी किंवा काही आपल्यातले शिक्षक, आता हा काही इथं बोलण्याचा विषय नाही, पण तरी सुद्धा पालकांना नको तेवढे काहीतरी वेगळ्या पद्धतीचं सांगून इथं काहीतरी वेगळं होतंय, हे मोरे दिलं कशाला आपलं मुल या ठिकाणी येतंय, असं काय जर कोणाला वाटत असेल तर ते साफ आणि साफ चुकीचं. जे प्राचार्यांच्या चष्म्यातून, जे प्राचार्यांच्या कॅमेऱ्यातून टिपलेल्या काही गोष्टी आमच्याकडे आलेत संस्था पातळीवरती, त्याचा विचार हा गांभीर्यानं होतो. आणि मग मात्र असा शिक्षक आपल्यामध्ये कोणी नसेल हाही आशावाद त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून व्यक्त केलेला आहे. ती काय खंत म्हणून आहे, ती जमेचीच गोष्ट आहे. आपल्याला सिंहावलोकन करावं लागेल. प्रत्येकाला, तुम्हाला, मला, प्रत्येकाचा लेखाजोखा हा ठरलेला आहे. मी तरी म्हणतो की मानव जन्म अतिशय दुर्लभ आहे. 84 लक्ष योनी चक्कर काटल्यानंतर म्हणे की हा मानव जन्म सगळेसर मिळतो असं ऐकण्यात आहे. वास्तव काय माहित नाही, कुणालाच माहित नाही. पण तरी सुद्धा प्रत्येकानं आपल्या जीवनाचा गाडा कसा हाकायचा, कार्यरत कसं राहायचंय, आपल्या मित्रांसोबत कसं राहायचंय, आपल्या परिवारांसोबत कसं राहायचंय, हे पूर्व पुण्याचं जर तुमचं कर्म ज्याला आपण म्हणूया चांगलं असेल तर नक्कीच मग मात्र तुम्हाला माहित आहे की ते आपल्या हातून चांगलं कार्य करून घेतलं जातं. हे परमेश्वराची कला आहे. हे लीलया पाडणं, आपली सेवा पूर्ण चांगल्या पद्धतीनं पूर्ण करणं, याच्यात सुद्धा एक आनंद आहे. तो कापसे सरांना प्राप्त झाला. त्यांनी आपली अनेक ठिकाणची सेवा चांगल्या पद्धतीनं पूर्ण केली. काही ठिकाणी तुम्हाला माहिती आहे वयाची बंधनं थोडीशी
काही त्या वयामध्ये अगदी तापटपणा थोडासा जाणवतो सहकार्यांना, किंवा आपल्यामध्ये ती उमेद थोडीशी तशी असते, त्यामुळे जाणवलं असेल कदाचित. काही चुका झाल्या तर तुम्हाला माहित आहे त्याच्याकडे कटाक्षानं तुम्ही त्याच्यामध्ये बदल करण्याची पात्रता आणि ताकद त्या व्यक्तीकडे असायला लागते, तर आणि तरच ती व्यक्ती पुढे जाते आणि मग समाजाचा आदर्श म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे की कार्यरत होता येतं. असं ह्या मोरे केल्याचं वैशिष्ट्य आहे. या मातृ सगळे सर म्हटले की या ठिकाणी संधी ज्यांना ज्यांना मिळाली ते खरंच भाग्यवान आहेत. आम्हाला खैरे सरांनी आता आपली खिन्नता व्यक्त केली की सर मला मात्र संधी, मी राहून गेलो, याच्यापासून बाजूला गेलो. एनी आहो ते तुम्हाला माहित आहे की काही गोष्टी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाच्या माध्यमातून असतील तशा आपल्या याच्यातून काही गोष्टीचा 19-20 गोष्टी होत राहतात, पण त्याच्यातला हेतू काय वेगळा नसतो. अनेक शाखा जशा आहेत त्या सुद्धा चांगल्या व्हाव्यात या उद्देशानं तुम्हाला अनेक ठिकाणी जाण्याची संधी मिळाली. तशी कापसे सरांनी सुद्धा अनेक शाखांमध्ये ग्रामीण भागामध्ये इंटिरियरला सुद्धा आदिवासी विभागामध्ये त्यांनी चांगलं काम केलं. माझ्या समवेत अनेकदा त्यांनी काम केलं. पाचगणीला चांगलं काम केलं. तर गुन्ह्यागोविंदानं काम करण्याची सवय ही लागते, ती वाढीच राहावी. आत्ताच खैरे सर म्हणत होते की सर आतापर्यंतची आपली पिढी आहे त्या पिढीने इतकं चांगल्या पद्धतीचं झोकून देऊन प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. येणारी पिढी अतिशय हुशार आहे. मी म्हटलं सरांना सर अतिशय हुशार आहेत, फक्त त्यांचा गाडा हाकणारा जो प्रमुख खुर्शीमध्ये असेल त्याला तो गाडा व्यवस्थित हाकता आला पाहिजे आणि तो व्यवस्थितपणे पुढे जर नेला तर आपण पाहिलं आता खूप मोठी चॅलेंजेस आलेले आहेत, नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आलेले आहेत. म्हणून मी परवाचे परिपत्रक 14 पानी पाठवलेलं आहे. त्याचा अभ्यास करून सर्वांनी त्या दृष्टीनं आत्ताच तयारीला लागावं लागेल आणि आपल्या ह्या मातृशाखा सारख्या अनेक शाखा ज्या आहेत त्या वाचवण्यामध्ये, त्या चांगल्या ठेवण्यामध्ये आणि नवीन धोरणानुसार काम करण्यामध्ये कापसे सरांनी सर्वांनी जे योगदान दिलेले, सेवानिवृत्त झालेल्या सर्व सेवकांनी त्याच पद्धतीने ह्या नवीन पिढीला काम करावं लागेल. तरच आपण खऱ्या अर्थानं साहेबांच्या कार्यातला एक खालीचा वाटा म्हणून मी नेहमीच म्हणतो की आपलं तेवढंच काम नक्कीच, परंतु ते उठावदारपणे व्हावं तरच आपल्या जीवनामध्ये यथार्थता लाभेल असं मी या ठिकाणी मुद्दाम नमूद करू इच्छितो. संस्थेचे शालेय शिक्षण विभागाच्या आमच्या अध्यक्षा आदरणीय वहिनी साहेब, संस्थेचे कार्यवाह माननीय डॉक्टर विश्वजीतजी कदम साहेब, डॉक्टर शिवाजीरावजी कदम सर, या सर्वांच्या कार्यातून आम्ही प्रेरणा घेतो आणि आपल्याला ते अधिक काम करण्याची सवय आमच्यामध्ये लागली. आपण सुद्धा त्याच पद्धतीने काम कराल. आता या ठिकाणी काही वर्षभराचं नियोजन असेल आमच्या कापसे सरांनी या ठिकाणी ठेवून दिलं असेल, त्याच्यामध्ये काय तुम्हाला बदल करायचा असेल तरी तो तुम्ही करू शकता. चांगला बदल असेल तर नक्कीच तो संस्था सुद्धा त्याला प्रेरणा देते की आपण चांगल्या दिशेनं चांगलं उत्तम ज्यांचं नियोजन असेल ती शाखा अतिशय चांगल्या पद्धतीची पुढे तयार होईल. नाहीतर यापुढे खूप मोठे आव्हान राहतील. सगळे सरांना अध्यक्ष भाषण बोलायचं आहे. माझं भाषण नेहमीच आता लांबत जातं, परंतु मी थोडंसं शेवटची एक कविता या विद्यालयाविषयी आहे म्हणून मला ती नेहमीच भावते आणि मी म्हणतो, मोडकी तोडकी असेल परंतु आपण ऐकाल. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपले कापसे सर या ठिकाणी सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना त्यांच्या सर्व कुटुंबियांना दीर्घायुष्य मिळो, उत्तम आरोग्य मिळो, या पुढच्या जीवनामध्ये त्यांनी आपलं एक दिशा ठरवावी. त्या दिशेनं समाजाचं काहीतरी मी देणं आहे, मी एक शिक्षक आहे याची जाणीव सतत आपल्या मनामध्ये ठेवावी आणि तरच समाजामध्ये आपल्याला किंमत राहते. अन्यथा तुमच्याजवळ किती पैसे, किती दागिने, किती तुमच्याकडे मित्रपरिवार आहे याच्यावरती अवलंबून नाही. तुम्ही कशा पद्धतीचं बिहेव करता, तुम्ही कशाचं जीवन यापन करता, समाजासाठी तुम्ही कितपत उपयोगी पडताय हे मात्र आपल्याला यापुढे बघावं लागेल. सर नक्कीच आपण एखाद्या सामाजिक उपक्रमामध्ये झोकून देऊन काम कराल अशी अपेक्षा संस्थेच्या माध्यमातून व्यक्त करतो. पुनश्च शुभेच्छा देतो. जाता जाता सगळे सर मी एक कविता फक्त सादर करतो आणि मग थांबतो. गर्दनिळ्या मंचा खाली धरती माता अभिमाने ढोलू लागली, वृक्ष अशा या विराट माळा भरती शारदेची प्रतिष्ठापना केली. पूर्वी ते नचित नगला मानवना चित पाकरू, आता सगळे शारदेचे पूजक लागले गर्दी करू. हा हा म्हणता महिमा याचा कळला सर्वांना, झळकू लागले इथे ज्ञानदेवे चोहो बाजूला. ठेविला आहे लुटण्या विपुल ज्ञान मेवा, कुणीही यावे अन त्याचा स्वाद लुटावा. हजारो येऊच होऊन दे गर्दी कितीही, परी आमच्या ज्ञान मंदिरातील
ज्ञानमेवा संपण्याची भीती नाही. अशा या आमच्या ज्ञान मंदिरी बुद्धिमान प्राध्यापकानं प्राचार्य राबून या ज्ञानामृत देतात तया प्यावया. कर्तृत्वानेच त्यांच्या मान्य साहेबांच्या कर्तृत्वानेच त्यांच्या या माळावरती ज्ञानदीप उजळला, ज्ञानदीप उजळला. धन्यवाद.